सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे सम्राट अशोकचा इतिहास. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतीय इतिहास इतका समृद्ध आहे की प्रत्येक शिक्षकाची एक वेगळी कथा असते आणि प्रत्येक साम्राज्याची एक छोटीशी कथा असते. आपला भारतीय इतिहास इतका समृद्ध आहे की अशा कथा ऐकल्यानंतर इतिहासाची पानेही उत्साहाने भरून जातात. शूर सम्राट अशोकाबद्दल, ज्याने आपल्या महानतेने संपूर्ण भारत आपल्या मुठीत घेतला होता आणि त्यानंतर त्याने अचानक आपले हृदय बदलले आणि अहिंसेचा मार्ग निवडला. आजच्या व्हिडिओमध्ये त्याने अहिंसेचा मार्ग का निवडला याबद्दल आपण बोलू. इसवी सन पूर्व 304मध्ये राजा बिंदुसार आणि राणी धर्माचा मुलगा पाटलीपुत्रात जन्मला. राजा बिंदुसारला त्याच्या मुलाच्या चेहऱ्यावरून येणाऱ्या तेजावरून जाणवत होते की त्याचा मुलगा भविष्यात त्याचे साम्राज्य वाढवेल आणि नंतर त्याने आपल्या मुलाचे नाव अजय ठेवले. ऐतिहासिक लेखनानुसार राजा बिंदुसारला 16 राण्या होत्या आणि त्यांना 108 मुलगे होते. त्यापैकी एक अशोक होता. अशोक हा एक मोठा भाऊ होता ज्याचे नाव अशोक होते आणि राजेशाही परंपरेनुसार मोठ्या मुलाला युवराज घोषित केले होते. म्हणूनच कुशल असूनही तक्षशिलेचे राज्य सुशीलला देण्यात आले. परंतु काही इतिहासानुसार पानांवरून असे दिसून येते की सुशीलला राज्याचे पूर्ण राज्य देण्यात आले नाही, परंतु सुशीलच्या कार्यक्षम प्रशासनामुळे त्या भागात बंड झाले. अशा परिस्थितीत राजदरबारातील सर्वांना माहीत होते की राजा अशोकाचा मुलगा या बंडाला थांबवू शकणार नाही आणि हे जाणून लोकांमध्ये वाढत असलेल्या बंडाला शांत करण्यासाठी अशोकाला पाठवण्यात आले. अशोक स्वतः त्यांच्या बंडाचे निराकरण करण्यासाठी येत आहे हे लोकांना कळताच त्याने कोणत्याही अडचणीशिवाय बंड संपवले. या गोष्टीमुळे संपूर्ण साम्राज्यात अशोकाची प्रशंसा आणखी वाढली आणि अशोक पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने प्रसिद्ध झाला. परंतु ही कीर्ती त्याचा मोठा भाऊ सुशीलला घाबरवू लागली की जर अशोकाची कीर्ती संपूर्ण साम्राज्यात जास्त पसरली तर असे होऊ शकते की त्याचे सिंहासन धोक्यात येईल. या भीतीमुळे त्याने सम्राट बिंदुसाराला अशोकला वनवासात पाठवण्यास सांगितले आणि या वनवासानंतर अशोक कलिंगाला गेला. अशोक हा अतिशय क्रूर स्वभावाचा होता, तरीही त्याने बंध गुरूसोबत राहून आपला राग नियंत्रित करायला शिकले होते. सुशीलच्या अत्याचारांना कंटाळून लोक वारंवार अशोकाला चिथावत होते आणि जेव्हा तो आश्रमात शांतपणे दिवस घालवत होता तेव्हा त्याला माहिती मिळाली की त्याच्या सावत्र भावांनी त्याच्या आईची हत्या केली आहे. ही बातमी ऐकल्यानंतर अशोकाची शांतता आणि त्याचे मौन अखेर थांबले. रागाच्या भरात अशोकाने त्याच्या 99 सावत्र भावांना मारले आणि इसवी सन पूर्व 270मध्ये सिंहासनाची सूत्रे हाती घेतली. सत्ता हाती घेताच अशोकाने पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशांना आपले साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. अवघ्या 8 वर्षात त्याने आधुनिक कासीमपासून इराणच्या सीमेपर्यंत आपले साम्राज्य वाढवले आणि भारताचा एकमेव चक्रवर्ती सम्राट बनला. परंतु शासक असूनही एक राज्य असे होते जे त्याच्या संपूर्ण राजवंशावर कलंक होते आणि ते कलंक कलिंग राज्य होते. कलिंग हे एकमेव राज्य होते जे मौर्य राजवंशातील कोणताही व्यक्ती कधीही जिंकू शकला नाही. त्याच्या राजवंशातील हा कलंक कायमचा पुसून टाकण्याच्या उद्देशाने अशोक त्याच्या आयुष्यातील सर्वात विनाशकारी युद्ध लढण्यासाठी निघाला. या विनाशकारी युद्धाला कलिंग वृद्धी म्हणतात. अनेक तास लढाई केल्यानंतर कोण जिंकेल याची कोणालाही कल्पना नव्हती. ते कोणाचे रक्त सांडत आहेत हे कोणालाही समजू शकले नाही. ते सर्वजण हवेत तलवारी फिरवत होते आणि सर्वांचे रक्त सांडत होते. या रक्तरंजित खेळानंतर आंधळा अशोक कलिंगाचे युद्ध जिंकला आणि कल्याण राजाचा पहिला आणि एकमेव शासक बनला ज्याने कल्याण राज्य देखील आपल्या मुठीत धरले होते. परंतु या युद्धात सुमारे 1,00,000 सैनिक मृत्युमुखी पडले आणि 1,50,000 गंभीर जखमी झाले. अशोक मृत आणि जखमी सैनिकांच्या आकड्यांचे आकलन करण्यासाठी रणांगणात गेला आणि नंतर त्याला रणांगणात दूरवर उभा असलेला एक बौद्ध भिक्षू दिसला. तो फक्त भिक्षूसारख्या सामान्य वृत्तीने अशोकाकडे पाहत होता. सम्राट अशोक झाडाजवळ येताच तो भिक्षू सम्राट अशोकाची स्तुती करू लागला. तो भिक्षू म्हणाला, "तुम्ही इतके महान सम्राट
आहात की तुम्ही मोठ्या साम्राज्यांचे डोके तुमच्यासमोर नतमस्तक केले आहे. जर तुम्ही इतके महान राजा असाल तर तुम्ही या निष्पाप आणि निष्पाप मुलामध्ये जीवन ओतू शकता का? आणि त्याने हे शब्द बोलताच काही महिन्यातच तो मरण पावला. त्याने मृत मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि सम्राट अशोकासमोर ठेवले. तो भिकारी शांत होता. त्याच्या डोळ्यांनी विचारत होते की या विनाशकारी युद्धात आपला जीव गमावलेल्या या निष्पाप मुलाचा काय दोष होता. अशोक बराच वेळ त्या भिकाऱ्याच्या डोळ्यात पाहत राहिला आणि त्याच्या मनात एक वेगळीच लढाई सुरू झाली. भिकाऱ्याला काय उत्तर द्यावे हे त्याला समजत नव्हते आणि शेवटी त्याच्या डोळ्यात करुणेचे अश्रू वाहू लागले आणि एका क्षणात सम्राट अशोकाचे हृदय बदलले. रागाच्या भरात सिंहासनाजवळ बसलेल्या सम्राट अशोकाने पुन्हा एकदा त्या क्रूर शासकाला निरोप दिला आणि पुन्हा एकदा शांतीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि अधिकाऱ्यांना कायमचे अटक करण्याची प्रतिज्ञा केली. भिकाऱ्याप्रमाणे त्याने आपल्या आयुष्यातील शेवटची काही वर्षे जगातील विविध ठिकाणी बौद्ध धर्माची शिकवण पसरवण्यात घालवली. त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी बौद्ध धर्माच्या प्रसारात आणि जगात अहिंसेचा संदेश पसरवण्यात योगदान दिले. त्याचे निधन सुमारे IS पूर्व 232 मध्ये झाले आणि अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य राजवंश सुमारे 50 वर्षे टिकला आणि शेवटी मौर्य साम्राज्याची नाश झाला. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते लवकरात लवकर करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.